अरे त्या माईक मध्ये तुमच्या कॅमेरा ओरडणार कॅमेरा हां करा सर. केंद्र सरकारने आलमट्टी धरणाला उंची वाढवण्याचे आदेश दिले असं म्हटलं जाते आणि कुठल्याही नो ऑब्जेक्शन त्याचा आढावा घेतोय. कारण मध्यंतरी आलमट्टीच्या सद्यस्थितीच्या धरणामुळे जी विशेष करून कोल्हापूर सांगली या भागात उद्भवणारी जी परिस्थिती आहे आणि त्यामुळे मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री मोदींनी स्पष्ट केलं होतं की उंची वाढवण्यासाठी आमचा विरोध आहे. परंतु आता जो काही निर्णय भारत सरकारचा आलेला आहे तिथं आम्ही अजून तुम्ही पाहिलेलं नाही आहे. त्याच्यापर्यंत आता उद्या आमची सुद्धा मी अधिकाऱ्यांना उद्या बोलवलं आहे. मी त्याचा आढावा घेतो आहे. कारण राज्य सरकारची काय त्यावेळची भूमिका आपण मांडलेली आहे लवादापुढे किंवा भारत सरकारपुढे आणि त्यातून सरकारनं ही परवानगी देताना काय अटी घातल्या असतील त्याचा एकदा अभ्यास करावा लागेल. परंतु महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या किंवा महाराष्ट्राच्या जनतेला हे आलमट्टी धरणापासून काही येणारं संकट आहे त्यातून निश्चितपणे सरकारला अशी वस्तुस्थिती असेल तर आपण विरोध करू त्याला. पण आपण मागच्या काळात याला विरोध केला होता मात्र महाविकास आघाडीने याला परवानगी दिली होती का नो ऑब्जेक्शन दिलं होतं का नाही म्हणूनच ती माहिती घेतो मी. कारण आता मी आताच त्या खात्याचा कार्यभार घेतला आहे आणि हे सगळे जे असे काही जटिल प्रश्न आहेत याच्या संदर्भामध्ये एक वेगळे वर्किंग ग्रुप आम्ही तयार केलेले आहेत की त्यांनी त्या संदर्भातलं प्रेझेंटेशन तयार करावं. कारण क्रक्स ऑफ द प्रॉब्लेम काय आहे की याच्यामध्ये इतके वेगवेगळे दावे झालेले आहेत किंवा तुमच्या लवादापुढे गेलेले विषय आहेत ते. तर त्या संदर्भामध्ये पण राज्याचाही कुठं हिताला बाधा येणार नाही यासाठी निश्चितपणे आम्ही कारवाई करू. मागच्या काळात आपण बघितलं तर सांगली कोल्हापूरला पुराचा धोका आलमट्टीमुळे निर्माण झालेला होता. मोठा महापुराचा सामना करावा लागलेला होता आणि आता जर उंची वाढली तर हा प्रश्न जो आहे तो आणखी गंभीर बनणार आहे. म्हणूनच मी म्हटलं की याच्या संदर्भात आम्ही अभ्यास करतो आहे. कारण आता मी आज सकाळीच मला ही माहिती मिळाली की आलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. पण मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून त्या भागातील जनतेला की त्यांचे कुठेही सुरक्षितता असेल किंवा त्यांच्या बाबतीमध्ये कुठे त्यांच्या कुठे लाभक्षेत्रामध्ये किंवा त्या गावांमध्ये त्या आलमट्टीच्यामुळे पूर्वी झालेल्या उद्भवलेल्या परिस्थितीला पुन्हा त्यांना सामोरे जावं लागणार नाही याची पूर्ण खबरदारी राज्य सरकार घेईल. साहेब आणखीन एक त्या भागातील खासदारांनी पण या संदर्भात तक्रार केलेली होती केंद्रीय कमिटीकडे की आलमट्टी धरणाची जी उंची वाढवू नका तरी सुद्धा ती वाढवलेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य विशाल पाटील जे सांगलीचे खासदार आहेत त्यांनी केलं. नाही मला माहीत आहे सन्मान्य खासदार महोदयांनी काय प्रतिक्रिया दिली परंतु त्या भागाच्या सगळ्या जनतेच्या दृष्टीने तसा गंभीर प्रश्न आहे. म्हणून आता त्यावेळी राज्य सरकारची स्थिती काय आहे मागच्या महाविकास आघाडीने काय उद्योग वाढवून ठेवलेला आहे तर ते पाहावं लागेल. आता एकदा ती माहिती समोर आली की मग आपण निर्णय करू ना. आज एक हे घेतली प्रेस उद्योग खात्याचे जे निर्णय आहेत ते परस्पर घेतले जात आहेत अशा पद्धतीचे आरोप केले. नाही मला कल्पना नाही खरं म्हणजे त्यांच्या खाते निर्णय तेच करतात माझी समजूत आहे. आता त्यांनी कशामुळे हे वक्तव्य केलं तर त्यांनाच विचारलं पाहिजे हा प्रश्न. नदी जोड प्रकल्प हा बाळासाहेब विखे पाटील यांचं देखील स्वप्न होतं. आता ही जबाबदारी भाषणात देखील माझ्यावर आहे. कशा पद्धतीने आता या प्रकल्पाला किंवा या सगळ्या कामाला गती देतो. नाही आपण ते जे पाणी समुद्राकडे वाहून जाणार होतं विशेष करून उल्हास खोऱ्यातून 65 TMC पाणी आणण्याचा आपला तो जो प्रकल्प आपण तयार करतो आहे त्यासाठी आपण 64 कोटी रुपये साधारण पहिल्या टप्प्यामध्ये DPR करा आपण त्या सर्वेक्षणाच्या एजन्सीला काम दिलेलं आहे आणि तो लवकर सर्वेक्षण पूर्ण व्हावं आणि सायमल्टेनियसली त्याला हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जो निधी लागेल तो निधी कसा उभा करता येईल या दृष्टीने आमची कार्यवाही सुरू आहे. मला विश्वास आहे की आता केवळ राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर अवलंबून राहण्यापेक्षा निधी उपलब्ध करण्याची काही वेगळी साधनं आपल्याला त्यासाठी उपलब्ध करता येतील का तो सुद्धा परिणामी तपासून पाहतो. साहेब नाशिक महापालिकेला पाण्याच्या संदर्भात आपण काय सूचना केलेल्या नाही मी आता महापालिकेच्या लोकांना आमच्या अधिकाऱ्यांकरवी कळवलं. मी आज बोललो नाही पण त्यांची बैठक बोलवतो मी. कारण पाण्याचं रिसायकलिंग होत नाही. सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीत सोडलं जातं. ETP त्यांचा प्लॅन चालत नाही. खालच्या सगळ्या कालव्यावर असणाऱ्या ज्या वॉटर सप्लाय स्कीम्स आहेत त्या प्रदूषित झालेल्या आहेत.
त्या प्रभावित होतात. आणि पाण्याचा इतक्या उधळपट्टी जर झाली असेल तर शेवटी उन्हाळ्यामध्ये जो ताण येतो शेतीच्या पाण्यासाठी तो तुम्हाला किती वर्ष शेतकऱ्यांनी त्यासाठी संघर्ष करायचा. म्हणून ज्यांना पाणी मिळतं आहे त्यांनी वारेवा पद्धतीने वापरायचं आहे. मला वाटतं ही मनमानी थांबावी लागेल आपल्याला. नाही, पाण्याची गळती कालव्यातून होते, पण नदीमधून जे पाणी जात आहे, विशेष करून पाणी जे नाशिक शहरासाठी वापरलं जातं इतक्या वर्षामध्ये पुण्याने किंवा मग विशेष मुंबई आणि नवी मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेने आपल्या व्यवस्था निर्माण केल्या आहेत. पुणे करू शकलं नाही, नाशिक करू शकलं नाही. इथं मात्र आपण शहराचा विकासाचा जो वेग पाहिला तो मंदावत नाही आणि तो आपण थांबवू शकत नाही. पण त्या महापालिकेने आपल्या नागरिकांच्या पाण्याची सोयी करता हे स्वतंत्र व्यवस्था करायला पाहिजे होती, दुर्दैवाने केली नाही. त्यामुळे बिगर सिंचनात शेतीवरचं आरक्षण हे वाढत चाललं आहे. आज 55% बिगर सिंचन आरक्षण होणं हे म्हणजे या भागातली शेती धोक्यात आल्यासारखंच आहे ना. सर, पण आपलं काय सूचना असणार आहे, कशा पद्धतीने ही सोय करायला पाहिजे? कारण धरण आता बांधणं तेवढं नाही, आता शक्य नाही ते. परंतु आपण जे आता नवीन 2 पर्याय आहेत, त्याला 2 विभागात दिसत आहेत. एक जे पाणी आणतो आपण गोदावरी खोऱ्यामध्ये तो एक भाग आहे, आणि दुसरा या महापालिकेने त्यांचं वॉटर अकाउंट ऑडिट करून घेतलं पाहिजे की किती टक्के वॉटर आपण रिसायकलिंग करू शकतो. मग ते जर तेवढं आम्ही प्रमाणात कमी करू शकलो, हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा जे एक जर वॉटर ग्रीड करू शकलो आपण, जसं मराठवाडा वॉटर ग्रीड करायचं चालू आहे, तसं गोदावरी मराठवाडा नाशिकसाठी एक वॉटर ग्रीड जर झालं की ते धरणातूनच पाणी पिण्यासाठी द्यायचं. आपण जे नदीतून देतो, प्रवाहातून देतो, तर मला असं वाटतं की सगळ्या पाणीपुरवठा योजना जर वॉटर ग्रीडवर आणल्या आपण, तर किमान माझं थंबरुले असं म्हणणं आहे, माझं मत आहे की 35% पाणी वाचू शकेल, जो पाण्याचा नाश होतो, आणि ते अतिरिक्त पाणी शेतीला उपलब्ध होईल. असं माझा हे जस्ट फॉर्मल इन प्रथमदर्शनी मला दिसतं आहे असं. पण आता याची व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे आता एकदा प्रत्यक्ष ज्यावेळी अभ्यास सुरू होईल त्यावेळी पाहूया. आपण बैठक घेणार. हां, एक शेवटचा प्रश्न. आता आपण भाषणात हे पण बोललात की नाशिक हे कीटकनाशक किंवा रासायनिक खतांचं एक हब तयार होत आहे. मोठा हब होतं. काय नेमकं निदर्शन? नाही, काय की जे कीटकनाशक शेतीला वापरले जातात, पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड्स आहेत, त्याचं सगळ्यात मोठं आगर नाशिकदार आहे. आता मला माहीत नाही स्थिती काय, मी कृषी मंत्री असताना सांगतो त्यावेळी. त्यामुळे राज्याचं शेतीचं जे मोठं पण नुकसान झालं याच्यामुळे झालेलं आहे केव्हा तरी. आणि सगळ्या कंपन्या बोगस आहेत. बहुतेक कंपन्या निकृष्ट दर्जाचं तयार करतात, फक्त लेबल लावतात. मला वाटतं केव्हा तरी हे चित्र बदललं पाहिजे. कारण मला वाटतं या सगळ्या कंपन्यांची जी लोकं आहेत किंवा जी काही त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपण राज्यातल्या शेतकऱ्यांचा आणि राज्यातल्या जनतेच्या शेतीचं नुकसान करतो आणि राज्यातल्या जनतेच्या आपण जीवाशी खेळतोय. कारवाई होत नाही, पण गेल्या अनेक वर्षांपासून तीच परिस्थिती आहे. असे मोठे आता मी बोललो तुमच्या माध्यमातून लिंक असतात, आहे, बरोबर आहे. जे कारवाई म्हणजे आतापर्यंत एकूणच व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. म्हणून जैविक खतांचा वापर वाढवणं आणि सुदैवानं तुमच्या जिल्ह्याला आता कृषी मंत्रिपद दिलं ना मी आता